सुनेने आखला सासूच्या हत्येचा प्लॅन. आधी तिच्या छातीवर बसली आणि पुढे जे झालं ते धक्कादायक होतं. एका 54 वर्षीय महिलेच्या मृत्यूमागे आधी कुटुंबियांकडून हार्ट अटॅक कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मिता ओंकार राऊत वय वर्ष 54 यांचा 28 ऑगस्ट रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असं त्यांची सून वैशाली राऊत हिने पोलिसांना सांगितलं होतं. अंत्यविधी केल्यानंतर काही बाबी समोर आल्याने संशय बळावला आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. सुनेच्या मोबाईलवरून कॉल करण्यात आलेल्या नंबरचा तपास केला असता एक गोष्टींचा उलगडा होऊ लागला आणि सुनेने चक्क 2 चुलत भावांना 2 लाख रुपयांची सुपारी देऊन सासूची हत्या करवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. सुनेने आपले वडील आजारी असल्याचे सांगून शेजारणीच्या फोनवरून 10,000 रुपये चुलत भावाला ट्रान्सफर केले होते. मात्र नंतर तिचे वडील आले आणि ते ठणठणीत बरे असल्याचे दिसल्याने शेजारणीचा संशय बळावला होता. रात्री 2 मामा म्हणजे सुनेचे चुलत भाऊ घरी आले होते. हे देखील लहान मुलीकडून समजल्याने मृत महिलेच्या मोठ्या भावाने पोलिसांना भेटून मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार दिली आणि तपास करण्याची विनंती केली. पोलिसांनी सुनेचा मोबाईल रेकॉर्ड तपासला आणि यानंतर खुलासा झाला. सासूचं निधन झालं तर संपत्ती आपली होईल असं सुनेला वाटत होतं. रात्री तिने दोन्ही चुलत भावांना मागील दाराने आत घरात घेतलं. ती सासूच्या छातीवर बसली आणि दोन्ही चुलत भावांनी सासूचा गळा आवळला. सासूची तडफड शांत झाल्यावर तिने दोघे भावांना परत पाठवले.